शालोम एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं शालोम बायबल टेस्टिंगमध्ये. आजचा हा व्हिडिओ एक प्रकारची सिरीज असणार आहे शब्द आणि नियम यावर, आणि हा मराठीमध्ये असेल. त्याचप्रकारे हिंदी आणि पंजाबीमध्ये सुद्धा पुढे हे व्हिडिओज येणार आहेत. तर आपण शब्द आणि नियम याचा अभ्यास करणार आहोत. हे आपल्या विश्वासासाठी महत्त्वाचे का आहे? शब्द आणि नियम यांना चांगल्या प्रकारे समजून घेणे आपल्याला गरजेचे का आहे, याचाच आपण आता अभ्यास करणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की शब्द काय आहे आणि नियम काय आहे. तर शब्द त्याला म्हणतात जे एखाद्याच्या मुखातून निघलेले असते, आणि नियम त्याला म्हणतात ज्यात सूचना व आज्ञा असतात. देवाच्या मुखातून निघलेला शब्द म्हणजे त्याचा नियम, त्याच्या सूचना आणि त्याच्या आज्ञा आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी अनंतकाळची जीवन आहे. जसे की लिहिले आहे, नंतर पहा, कोणी एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत? येशूने उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे. पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर सर्व आज्ञा पाळ. आपण जेव्हा मत्तयाच्या पुस्तकामध्ये पाहतो की कशा प्रकारे शैतान येशूची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो आणि येशू कशा प्रकारे त्याला उत्तर देतो. जसे की लिहिले आहे, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाला भाकर बनवण्याची आज्ञा दे. पण त्याने येशूने उत्तर दिले, कारण पवित्र शास्त्रात लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आता आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की नवीन करार यावेळेपर्यंत लिहिला गेला नव्हता, आणि आपल्या प्रभूने अनुवादाच्या पुस्तकातून हे वचन घेतले आहे. आता आपण पाहूया यहोशुआ 1:8 मध्ये, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर. त्यात जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ, मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. इब्री 4:12 मध्ये, कारण देवाचे वचन जिवंत आणि सामर्थ्यवान आहे. मग त्याचा कोणता भाग? उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत की मत्तयापासून प्रकटीकरणापर्यंत? पवित्र बायबलमध्ये प्रथमच शब्द आणि नियम कधी आणि कोणाला दिसले आपण वाचूया. उत्पत्ती 15:1. या गोष्टीनंतर परमेश्वराचे वचन अब्रामाकडे दृष्टांतात आले. ते म्हणाले, अब्रामा, भिवू नकोस, मी तुझी ढाल आहे आणि तुझे मोठे बक्षीस आहे. उत्पत्ती 15:6. आणि त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याने ते त्याच्यासाठी धार्मिकतेसाठी मोजले. उत्पत्ती 26:5 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी हे करीन कारण अब्राहमाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. गलाती 3:29 मध्ये सांगते, आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे असाल तर तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात आणि वचनानुसार वारस आहात. मशियाक आपला प्रभू म्हणाला मत्ते 5:17 मध्ये, मी नियमशास्त्र किंवा संदेष्टांचा नाश करण्यासाठी आलो आहे असे समजू नका. मी नष्ट करण्यासाठी आलो नाही, तर पूर्ण प्रचार करण्यासाठी आलो आहे. मत्ते 5:20 मध्ये, कारण मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत तुमची धार्मिकता शास्त्री आणि परुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा जास्त होणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश करू शकणार नाही. तर आपली धार्मिकता कशी वाढणार? कशा प्रकारे? जसे की मशियाक आपला प्रभू म्हणाला मत्ते 23:1, मग येशू लोकसमुदायाशी आणि त्याच्या शिष्यांशी बोलला, शास्त्री आणि परुषी मोशेच्या आसनावर बसले, म्हणून ते जे काही तुम्हाला शिकवतात ते करा आणि पाळा. पण ते जे काही करतात ते करू नका, कारण ते जे काही शिकवतात ते करत नाही. लूक 16 मध्ये आपल्याला नियमशास्त्राचा आणि संदेष्टांचा महत्त्वाचा पुरावा मिळतो. आपण पाहूया लूकचा 16वा अध्याय 19 वचनापासून पुढे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता.
तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालत असे. प्रत्येक दिवस तो ऐशो आरामात घालवित असे. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते. मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले. श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगत होता. तेथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेल्या अब्राहमाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की पित्या, लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव. लाजराला माझ्या 5 भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे, म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. पण अब्राहम म्हणाला, त्यांच्याकडे मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांचे ऐकू दे. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही हे पित्या अब्राहमा, मरण पावलेल्यांमधून कोणी माझ्या भावाकडे गेला तर ते पश्चाताप करतील. अब्राहम त्यांस म्हणाला, जर ते मोशे आणि संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तर त्यांची खात्री होणार नाही. जसे की आपला मशियाक आपला प्रभू म्हणतो, मी पित्यासमोर तुमच्यावर आरोप करीन असे मानू नका. तुम्ही ज्याच्यावर आशा ठेवता तो मोशेच तुमच्यावर आरोप लावणार आहे. कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. पण तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनावर विश्वास कसा ठेवणार? तर मग काय आपण सार्वकालिक जीवनाकरिता त्याच्या आज्ञा आणि नियम व त्याचे वचन याचे पालन करीत आहोत? काय आपण पिता अब्राहमसारखे देवाच्या वचनाचे, त्याच्या नियम आणि आज्ञाचे पालन करीत आहोत, जे त्याच्यासाठी नीतिमत्व मोजण्यात आले? याबद्दल आपल्याला विचार करणे फार गरजेचे आहे. कारण की स्वतः आपला प्रभू आपला मशियाक आपल्यास म्हणतो, मी नियमशास्त्र किंवा संदेष्टांचा नाश करण्यासाठी आलो आहे असे समजू नका. मी नष्ट करण्यासाठी आलो नाही, तर पूर्ण प्रचार करण्यासाठी आलो आहे. आता हीच वेळ आहे अभ्यास करण्याची, समजण्याची की वचन आपल्याशी काय बोलत आहे. प्रभूचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकास मार्गदर्शन करो. आणि आपला प्रभू, आपला येशू याची कृपा तुम्हा प्रत्येकांसोबत सदैव असो. तुम्हा सर्वांना शालोम.